राजस्थानमधल्या अलवर इथे 14 वर्षाच्या अल्पवयीन दिव्यांग मुलीवरती जो बलात्कार घडला, ती अतिशय निंदनीय अशी घटना आहे. पण सोबतच त्याच्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया, त्यानंतर ज्या पद्धतीनं राजकीय क्षेत्रामध्ये उमटलेले त्याचे प्रतिसाद, हे जास्त विकृतीचं म्हणजे दर्शन घडवतात. याचा आम्हाला निषेध करायचा आहे. म्हणूनच हा काळा टी-शर्ट मी आज घातलेला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचं राज्य आहे आणि अपेक्षेप्रमाणे बरोबर राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे प्रियंका वाड्रा हे सगळे ह्याच्यातून आता पूर्णपणे बाजूला झालेले आहे. एरवी कुठल्याही ह्याच्यावरती प्रतिक्रिया देत असताना तातडीनं ट्विट करणे, त्या ठिकाणी जाणे, पोलिसांनी बंदी घातली तरी मोर्चा काढणे किंवा त्या पीडित मुलीच्या पालकांबरोबर फोटो काढून ते ट्विट करणे, असला अर्वाच्यपणा करणारे आता मात्र एकदम चिडीचूप आहे. ही जी विकृती आहे की तुम्हाला हे आधी शोधावं लागतं की बलात्कार कुठे झाला आणि बलात्कार कुणी केला, त्याच्याप्रमाणे तुमच्या प्रतिक्रिया ठरतात. यापूर्वी मॉब लिंचिंगच्या बाबतीमध्ये हेच घडून आलेलं होतं. बहुतांश अशा हिंदू समाजाने एखाद्या मुस्लिमाचं मॉब लिंचिंग केलं तर ती बातमी प्रचंड प्रमाणात मोठी करण्याची वृत्ती होती. पण उलटं जर घडलं तर मात्र ती बातमी देत असताना वर्तमानपत्राचीही एकूण जागा कमी होत होती आणि हे जे तथाकथित पुरोगामी, त्यांच्या तर प्रतिक्रिया गायबच व्हायच्या की मोठ्या प्रमाणात मुस्लिमांनी एखाद्या हिंदूचं लिंचिंग केलं तर त्या बातम्या एकदम छोट्या होतात. किंवा आत्ता तातडीची घडलेली घटना आहे, केरळमधले ख्रिश्चन बिशपनी ननवरती केलेला बलात्कार आहे, त्याची बातमी देताना कशा पद्धतीनं शब्दांची खेळवाखेळ केली गेली आपण सगळ्यांनी बघितलं आहे. राजस्थानमधली ही घटना निंदनीय यासाठी आहे, विकृती त्याच्यातून जी समोर येते ती यासाठी आहे की ह्याचं राजकारण केलं जात आहे. म्हणजे ही आत्ताची गोष्ट आहे असं नाही, साधारणतः 11-12ची गोष्ट आहे. निर्भया कांड जे दिल्लीमध्ये घडलं आणि त्याच्यामधली जी क्रूरता होती, नुसता बलात्कारच नाही तर ज्या पद्धतीनं तिच्यावरती अत्याचार केले गेलेले होते, त्या मुलीवरती सळ्या खोपसलेल्या होत्या तिच्या गुप्तांगामध्ये. आणि दुसरा जो प्रकार पुढे आला होता की जो आता परत इतक्या 8-9 वर्षानंतर सुद्धा दिसून येतो आहे की राज्यकर्त्यांची असंवेदन क्षमता. त्या ठिकाणी एवढा बलात्कारासारखी निघृण घटना घडल्याच्या नंतर सुद्धा एखादाही शासकीय पातळीवरचा कुठलाही एखादा मोठा मंत्री हा समोर आलेला नव्हता किंवा काँग्रेसचा कुठलाही नेता समोर यायला तयार नव्हता, म्हणून जनतेमध्ये रोष होता. म्हणजे एक लक्षात घ्या की अण्णा हजारेंनी जे आंदोलन केलेलं होतं त्याच्यामध्ये जसा भ्रष्टाचाराचा मुद्दा होता, तसंच त्याच्या आधी घडलेल्या निर्भया कांडामधल्या सरकारच्या असंवेदन क्षमतेचा मुद्दा होता. या दोन्ही गोष्टीचा राग ठसठसून मनात भरलेला होता सर्वसामान्य लोकांच्या, म्हणून नंतर सत्ता परिवर्तन झालं होतं 2014मध्ये. आज इतक्या वर्षाच्या नंतर सुद्धा राजस्थानमध्ये काँग्रेसचं बहुमताचं सरकार असताना त्यांचे आपसातले काय मतभेद आहेत काँग्रेसची ती गोष्ट वेगळी. अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातल्या मारामाऱ्या ती बाजूला ठेवूयात आपण. हा विषय समोर आल्याच्या नंतर तातडीनं या संदर्भातली काही ना काहीतरी कारवाई होणे एक, आणि नंबर दुसरी गोष्ट म्हणजे संबंधित अधिकारी, संबंधित मंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री या सगळ्यांनी समोर येऊन याच्या संदर्भामध्ये ज्याला आपण म्हणतो उत्तरदायित्व स्वीकारून काही ना काहीतरी आश्वासन, नुसतं आश्वासन नाही, कृती करण्याचं ठोस असं काहीतरी समोर तुमच्या मांडण्याची जी आवश्यकता होती. दुर्दैवाने हे घडलं नाही, ही विकृती आहे हे सांगतो आहे. आणि नंतर मग ह्याच्या पुढचं जे राजकारण केलं जातं ते समजा हाथरसमध्ये काही घडलेलं आहे, उन्नावमध्ये काही घडलेलं आहे की बरोबर अजूनही आखलाकचं जो मृत्यूचं जे काही लिंचिंगचं जे प्रकरण आहे ते वारंवार उकरलं जातं का, तर ते सोयीस्कर आहे म्हणून. याच्या आधी पण आम्ही व्हिडिओ केला होता की रोहित वेमुलाची आत्महत्या ही जसं काही हत्याच आहे असं दाखवून त्याच्यावरचं प्रचंड राजकारण केलं गेलं. ही ती विकृती आहे, ही अजूनही बदलायला तयार नाही. म्हणजे बलात्कार कुठे घडला आहे ह्याच्यावरती जर त्याची तीव्रता ठरणार असेल तर ह्याच्यासारखी दुसरी विकृती नाही. एक तर उदाहरण आम्ही आमच्या इथलंच देतो, औरंगाबादचंच. बलात्कार कुणी केला हा जो विषय ना पुढचा, या ठिकाणी एक प्रकरण असं घडलेलं होतं, फक्त त्यांची मी नावं इथे सांगत नाही. आणि त्याच्यामध्ये ज्या पत्रकार बिचारा तोंडघशी पडला, बाकीचे जे सामाजिक कार्यकर्ते होते त्यांची पण मी नावं ह्यासाठी घेत नाही की ते प्रकरण नंतर फार गुंतागुंतीचं झालं. ज्या मुलीवरती बलात्कार झाला म्हणून त्या पत्रकारानं बातमी लावली, त्या पीडित मुलीची तिच्या नातेवाईकाच्या त्यांच्या तोंड झाकून त्यांच्या प्रतिक्रिया पण त्याच्यावरती व्यक्त झाल्या. आम्ही जेव्हा त्याचा पाठपुरावा करायला गेलो, पोलीस स्टेशनमध्ये आम्ही 4 तास बसून राहिलो. एका दलित मुलीवरती औरंगाबाद शहरामध्ये बलात्कार होतो आहे म्हणजे अशी ती तक्रार होती आणि त्याच्यावरती कुठेच काही नाही, सगळी शांतता. जे ठराविक समाजातले इतर ज्या संस्था या अशा प्रकरणामध्ये पुढाकार घेतात त्या कोणी दिसत तयार नाही. दलितांचं राजकारण करणाऱ्या सगळे गटतट सगळे गायब झालेले, बाकीचे राजकीय पक्ष गायब झालेले. आम्हाला हे कोडच कळेना.
आम्ही सर्वसामान्यपणे की असं काहीतरी घडलेलं आहे आणि आपण पीडितेच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आहोत, म्हणून 2-3 आम्ही या क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते तिथं पोलीस स्टेशनमध्ये बसून होतो. शेवटी कंटाळून त्या मुलीची आजी आम्हाला म्हणली की साहेब, या प्रकरणात काहीच होऊ शकत नाही, तुम्ही घरी निघून जा. आम्हाला आश्चर्य वाटलं की आम्ही त्या पीडितेच्या ती तक्रार नोंदल्या जावी म्हणून तिथं तडफड करतो आहोत, आणि त्या मुलीची आजीच जिनं आम्हाला म्हणलं होतं की आपण तक्रार करू, ती शेवटी कंटाळून असं म्हणते की तुम्ही निघून जा. मग तिनं जे सांगितलेलं वाक्य होतं ते पुढचं फार भयानक होतं. ज्यानं बलात्कार केला तो आमचाच जातवाला आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काहीच घडणार नाही. आता एकदम ह्याच्यामध्ये आम्हाला काय धक्का बसला तो असा की बलात्कार कोणी केला आहे ह्याच्याप्रमाणे त्या बलात्काराची तीव्रता ठरणार. म्हणजे बलात्कार कुठे झाला आहे, राजस्थानमधल्या अलवरमध्ये बलात्कार झाला असेल तर त्याच्या बाजूला रणथंबोरला प्रियंका वाड्रा स्वतःचा वाढदिवस साजरा करत असताना सुद्धा जाणार नाहीत, कारण की आपल्याच राज्यामध्ये घडलेलं आहे आणि ते गैरसोयीचं आहे. आणि त्यांचे तथाकथित सगळे हुशार अगदी सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे प्रवक्ते पण असं म्हणणार की प्रत्यक्ष रिपोर्ट काय आलेला आहे, प्रत्यक्ष तिथला अहवाल काय आलेला आहे, त्याप्रमाणे ठरवेल. बलात्कार झालेला आहे की नाही तेच अजून माहिती नाही, फक्त अत्याचार झालेला आहे. म्हणजे असे सगळे बौद्धिक खेळ सुरू होणार. तसंच बलात्कार कोणी केलेला आहे, म्हणजे समजा दलित मुलीवरती दलितांनी त्याच पोटजातीतल्या त्याच्यातली दुसरी असली असेल तर पुन्हा गोष्ट वेगळी, जर बलात्कार केला असेल तर ते प्रकरण वरती आणायचं नाही, त्याच्यावरती गोंधळ घालायचा नाही. आपलं जातीतलं प्रकरण आहे, आपण आपलं निपटून घेऊ. हा आम्हाला प्रत्यक्ष आलेला अनुभव आहे. किंवा उलट्या बाजूनं ठरून त्या ज्यानं बलात्कार केला त्याची बदनामी करण्यासाठीच म्हणून ह्यांनी ते कुभांड रचलं होतं असंही म्हणणारे लोक समोर आले, पण त्याच्याही बाजूनं प्रत्यक्षात समोर कोणीच नाही आलं. म्हणजे ही जी आमची एक मानसिकता वाढीला लागलेली आहे की ही विकृती अशी आहे की अत्याचार झाल्याच्या नंतर कुठे झाला हे शोधायचं, कोणी केला हे शोधायचं, त्याच्यातली सोय बघायची आणि मगच त्या प्रकरणाला कशा पद्धतीनं आपल्याला हवा देता येऊ शकेल. म्हणजे हे अगदी गोधराकांडपासून पण चालू आहे. आधी कारसेवक जे रेल्वेमध्ये होते त्यांना कसं जाळून मारलं गेलं तो विषय बाजूला ठेवायचा आणि त्याच्यानंतरचं जसं हत्याकांड झालं आणि काय केलं काय नरसंहार कसा झाला हे सगळे विषय पुढे आणायचे. बरं, हे फक्त राजकीय पक्षांच्या बाबतीमध्ये घडते असं नाही. सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोकसुद्धा जे पूर्णतः अराजकीय आहेत, म्हणजे समोर दिसताना तरी ते पण अशी सोय बघतात की अत्याचार कुणी केला आणि अत्याचार कुठे केला, त्याच्याप्रमाणे आपल्याला त्याच्यावरच्या काय म्हणता येईल प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. मनमाडचं एक प्रकरण असं होतं की तिथल्या एका त्या भेसळ जी चालती पेट्रोल आणि रॉकेलचं तेव्हा जे चालायचं मोठ्या प्रमाणामध्ये, तिथल्या एका तहसीलदारांनी त्या कॉन्ट्रॅक्टरने त्याच्यावरती ते काय रॉकेल टाकलं आणि त्याला पेटून दिलं. त्याच्यामध्ये दोघंही दलितातल्या एकाच पोट जातीतले होते म्हणून ते प्रकरण दबलं. तुम्ही कल्पना करा, जर ह्याच्यामध्ये एक उच्चवर्णीय असला असता आणि दुसरा जर दलित झाला असता तर हे प्रकरण कसं झालं असतं. कोपर्डीच्या बलात्कारामध्ये जी पीडित मुलगी होती ती कुठल्या जातीची होती, सवर्ण होती आणि अत्याचार करणारे दलित होते म्हणून तसं उलट्या पद्धतीनं राग समोर आला. समजा त्याच्या आधीच झालं असतं, जसं त्या नीती नागेच्या प्रकरणात झालेलं होतं की जो मुलगा सवर्ण दलित होता त्या मुलाची हत्या केली गेली, किंवा जो मुलगा दलित आहे किंवा मुलगी दलित आहे तिच्यावरती बाकीच्यांनी अत्याचार केला. म्हणजे ह्याच्याप्रमाणे बोटावरचा थोका इकडे इकडे करतो आपण. त्या पद्धतीने कोण अत्याचार करतो आहे आणि कुठे अत्याचार होतो आहे ह्याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया उमटतात. ही सगळ्यात मोठी विकृती आहे. ही राजकीय पक्षासोबत सामाजिक पातळीवरती पण आपल्याला येताना दिसत आहे. तिसरा जो गंभीर मुद्दा आम्हाला ह्या निमित्तानं समोर आणायचा आहे, विशेषतः कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये हे वारंवार घडतं. एखाद्या खात्याचा मंत्री त्या जातीचा केल्याच्या नंतर त्या क्षेत्रातला भ्रष्टाचारावरती पांघरून घालणं सोयीस्कर ठरतं असा आमचा आरोप आहे. म्हणजे आदिवासी विकास हे जर खातं आदिवासी जन्मानं असलेल्या मंत्र्याकडे दिलं किंवा एखाद्या दलितांच्या संदर्भातलं समाज कल्याणी खातं कायमस्वरूपी दलितांकडे देणे, ह्या सोयीच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तो माणूस त्या आपल्या जात बांधवाचं भलं करण्याच्याऐवजी त्याच्या संदर्भातल्या भ्रष्टाचाराला पांघरून घालण्यास मदत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये पण आम्ही तो शब्द वापरला होता की शेतकऱ्याचा पोरगा मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर गेल्याच्या नंतर धोरणाच्या केसानं बापाचा गळा कापायचा कमी करत नाही. तशाच पद्धतीनं हे सगळे कुऱ्हाडीचे दांडे झालेले आहेत, गोतास काळ असे. त्या जातीचा त्या विभागाशी संबंधित असलेला मंत्री त्या जातीचा असेल तर त्या विषयातला भ्रष्टाचार झाकून टाकण्यासाठी त्याचा जास्त फायदा होतो, न की दुसऱ्या जातीतला. म्हणजे ही जी मानसिकता आहे की बलात्कार कुठे झाला आणि कोणी केला शोधायची, ही विकृती आहे. त्याच्यावरची ही उसंतवाणी. बलात्कार होता
आधी शोधा जागा मग करा त्रागा मीडियात. स्वतःच्या राज्यात घडता घटना तपास बहाणा सांगावा तो. जनक शोभा पुढे चौकशीची ढाल निब्बर खुशाल होऊन या. विरोधी राज्यात होता अत्याचार करावा प्रचार आक्रस्ताळा. तपासाच्या आधी करावी मागणी राजीनामा झणी मागावा तो. पालकांच्या सवे फोटो तो काढावा स्पष्ट दिसू द्यावा माध्यमात. बलात्कारावरी शेकतीजे पोळी विकृतांची टोळी कांत म्हणे विकृतांची टोळी कांत म्हणे. केवळ राजकीय नेत्यांवरती सगळा दोष देऊन भागणार नाही. वारंवार काही विषयाच्या बाबतीमध्ये आम्ही हा मुद्दा समोर तुमच्या प्रेक्षकांसमोर ठेवतो आहोत. सर्वसामान्य लोकांची पण ही तेवढीच जबाबदारी आहे. अशा जेव्हा जेव्हा घटना घडतील त्या ठिकाणी जे काही सत्य असेल त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. मला काय त्याचं, या भानगडीत मी कशाला पडू, मी कशाला त्या आगीच्या जवळ जाऊन स्वतःला काय म्हणून चटका सोसू, तसं जमणार नाही. आपल्याला सगळ्यांना प्रगल्भ लोकशाहीसाठी सजग होण्याची गरज आहे आणि अशा सगळ्या विकृती पूर्णतः त्या निपटून टाकायची गरज आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.